सूट व कमिशन। मागच्या तासाला आपण 9.1 मधली 3 उदाहरणं घेतली होती। आता आपण उदाहरण क्रमांक 4 बघूया। उदाहरण क्रमांक 4 बघा। आता उदाहरण क्रमांक 4 दिलेला आहे। एका पंख्याची छापील किंमत रुपये 3000 आहे। दुकानदाराने शेकडा 12 सूट दिली, तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्रीची किंमत काढा। पुस्तकामध्ये पान क्रमांक 55 आहे। 55 वर उदाहरण क्रमांक 4 ते आता तुम्ही आधी वहीत लिहून घ्या। तर काय काय दिले बघूया आपण। छापील किंमत दिलेली आहे 3000। नंतर समजा आपण या 3000 ची सूट x मानू आपण। x मानू। नंतर छापील किंमत रुपये 100 असेल, तर सूट किती दिली आहे? 12। दिली, शेकडा सूट 12 दिली। म्हणजे बघा इथे छापील किंमत 3000, सूट x, छापील किंमत 100, सूट 12। मग आता इथं आपल्याला x ची किंमत काढायची, कारण उदाहरणात काय सांगितले की पंख्यावर दिलेली सूट आणि पंख्याची विक्रीची किंमत काढायची। मग इथं आपण सूट x मानलेली, ती पहिल्यांदा आपण काढून घेऊया। मग x बरोबर काय येणार? x बरोबर 3000 गुणिले 12 भागिले हे गुणिले 100 चे भागिले 100, हे 2 शून्य गेले घेतो। 12 0 0 12 त्रिक 36। मग सूट किती आली आहे? 360 रुपये। मग आता आपल्याला काढायची आहे पंख्याची विक्रीची किंमत। विक्रीच्या किमतीचं सूत्र आहे छापील किंमत वजा सूट। इथपर्यंत उदाहरण लिहून घ्या, मग आपण विक्रीची किंमत काढूया। पंख्याची विक्रीची किंमत पंख्याची विक्रीची किंमत बरोबर छापील किंमत
वजा सूट. मग छापील किंमत 3000 दिलेली. छापील किंमत 3000 आणि सूट आलेली आहे 360. मग 3000 वजा 360 दोन्हीची वजाबाकी येते 2640. म्हणजे पंख्याची विक्रीची किंमत आली आहे 2640 आणि सूट आलेली आहे 360. अशा पद्धतीने आपण उदाहरण क्रमांक 4 सोडवलेला आहे. आता उदाहरण क्रमांक 5 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे. इथे खूण करून टाका. उदाहरण क्रमांक 5 हे तुम्हाला अभ्यासक्रमात नाही, तुमच्या अभ्यासक्रमातून कमी केले. आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 6. उदाहरण क्रमांक 6. उदाहरण क्रमांक 6. दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. त्यामुळे गिराईकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. आता इथे सूट किती दिली आहे? 11. सूट दिलेली आहे 11%. मग आपल्याला विक्रीची किंमत काढावी लागेल. विक्रीची किंमत म्हणजे आपण छापील किंमत जर 100 मानली, छापील किंमत वजा सूट सांगितलेली आहे 11, म्हणजे 100 वजा 11 म्हणजे मग विक्रीची किंमत किती आली? 89 रुपये आली. मग विक्रीची किंमत जर 89 रुपये असेल, विक्रीची किंमत जर 89 रुपये असेल तर छापील किंमत किती आहे? रुपये 100. मग आपल्याला विक्रीची किंमत किती दिली? 22,250 रुपये. तर मग आपल्याला त्याची छापील किंमत काढायची. मग विक्रीची किंमत रुपये 22,250 असेल तर छापील किंमत
आपण मानूया x. तर आपण छापील किंमत x मानली. इथपर्यंत लिहून घ्या. गुणोत्तर तयार होईल आपलं. विक्रीची किंमत जर विक्रीची किंमत 89 असेल तर छापील किंमत किती आहे 100 आणि विक्रीची किंमत 22,250 असेल तर छापील किंमत किती आहे x. मग आपल्याला या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढायची. मग 89 गुणिले x बरोबर 100 गुणिले 22,250. मग x बरोबर 100 गुणिले 22,250 हे गुणिले 89 इकडे आले की भागिले 89. मग आपल्याला याला भाग द्यावा लागेल. तर हा तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करा, पूर्ण भागाकार करा. त्यावेळेला आपल्याला उत्तर मिळते 25,000. x ची किंमत मिळते 25,000 रुपये. म्हणजे त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत आलेली आहे 25,000. आता याच उदाहरण संग्रहातलं 7वं उदाहरण सुद्धा तुमच्या अभ्यासक्रमातून वगळलेलं आहे. बघा, बरेच मोठं हे चौकटे दिलेले आहेत. ते 7वं उदाहरण सुद्धा तुम्ही करायचं नाही. उदाहरण क्रमांक 7. उदाहरण क्रमांक 7 तुमच्या अभ्यासक्रमातून वगळलं आहे. हे उदाहरण सोडवायचं नाही. आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 8. उदाहरण क्रमांक 8. दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो. तर हे उदाहरण तुम्ही पुस्तकामधून लिहून घ्या. पान क्रमांक 55 वर हे उदाहरण आहे. आता बघा, दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो. मग समजा आपण मानलं की त्याने ती वस्तू 100 रुपयाला विकायची ठरवली. समजा दुकानदाराने ही वस्तू रुपये 100 ला विकण्याचे
विकण्याचे ठरविले. दुकानदाराने या किमतीत केलेली वाढ. आता बघा उदाहरणात काय दिलंय. दुकानदाराने एक वस्तू विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवितो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. म्हणजे मग दुकानदाराने या किमतीत केलेली वाढ. या दुकानदाराने या किमतीत केलेली वाढ, ती वाढ किती आहे? 25%. छापील किंमत आहे, विक्रीची किंमत आहे 100 आणि त्याला किती ठरवले त्याने? 25%. म्हटल्यावर उत्तर किती येणार? ₹25. ₹25. दुकानदाराने ठेवलेली छापील किंमत. दुकानदाराने ठेवलेली छापील किंमत किती येणार? 100 आणि 25% त्याने वाढवलेली, म्हणजे त्याच्यामध्ये 25 वाढवायचे, म्हणजे 100 अधिक 25 होणार. म्हणजे दुकानदाराने जी छापील किंमत ठेवलेली आहे ती आहे 100 अधिक ही 25, म्हणजे एकूण किती झाली? 125. एकूण झाली 125 रुपये. नंतर ही झाली छापील किंमत. आता ती वस्तू विकताना त्याने ग्राहकास 20% सूट दिली. मग त्याने दिलेली सूट, ती सूट किती दिलेली आहे? 20%. मग 125 ही त्याची छापील किंमत झाली आणि त्याच्यावर त्याने सूट दिली आहे 20%. म्हणजे 125 वर 20% भागिले 100. म्हणजे 125 गुणिले 20/100. 20 एक 20, 20 पाचा 100, 5 एक 5, 5 दुने 10, 2 राहिले, 5 पाचा 25. म्हणजे उत्तर किती आलं? 25. मग आता दुकानदाराची आपल्याला प्रत्यक्ष विक्रीची किंमत काढायची. दुकानदाराची प्रत्यक्ष विक्रीची किंमत ती किती येणार? मग 125, त्यातून सूट किती दिली? 25, म्हणजे किती आली? वजा 25 केल्यावर 100 आली. म्हणजे बघा फरक काढला आपण. दुकानदाराने ठरवलेली मूळ किंमत किती होती? 100 होती. आता या दोन्हीतला जर फरक काढला आपण, फरक ही ठरवलेली किंमत आणि वजा प्रत्यक्ष विक्रीची किंमत. वजा प्रत्यक्ष विक्रीची किंमत. मग ठरवलेली किंमत किती होती? 100 आणि आता आपण प्रत्यक्ष विक्रीची किंमत किती काढली? 100. 100 वजा 100 किती आलं? 0.
म्हणजे मग शेकडा फरक किती पडणार? 0%. 0% फरक पडेल. हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. पुन्हा एकदा हे उदाहरण सांगते मी. आपण काय केले या उदाहरणात? दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवले. ती किंमत आपण मानली 100 रुपये आणि तिला 25% त्याने जास्त छापले, म्हणजे 100ला 25. मग 100 अधिक 25 केले, उत्तर मिळालं आपल्याला 125. म्हणजे त्याची छापील किंमत झाली 125 झाली. त्याच्यावर त्याने 20% सूट दिली. मग आपण 125 वर 20% सूट काढली, उत्तर आलं 25. मग 125 मधून आपण 25 वजा केले, उत्तर आलं आपलं 100. म्हणजे त्याला याच्यामध्ये त्याने ठरवलेली किंमत होती 100 आणि विक्रीची किंमत सुद्धा झाली 100. आणि शेवटी शेकडा फरक किती आला? 100 वजा 100 0. 0% फरक पडला. तर आज आपण या पद्धतीने 9.1 मधली सगळी उदाहरणं घेतली. त्यातलं फक्त 5वं आणि 7वं उदाहरण तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये नाहीये. मग पुढच्या तासाला आपण कमिशन म्हणजे काय ते शिकूया. कमिशन आणि त्याच्यावरची उदाहरणं घेऊया आपण. तर आज मी तुम्हाला ह्या सराव संच 9.1 मधली सगळी उदाहरणं घेतलेली आहे. सूट म्हणजे काय ते लिहून सांगून झाले. पुस्तकात जे काही सोडवलेली उदाहरणं आहेत ती तुम्ही पुस्तकामधून वाचून घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आणि सराव संच 9.1 पूर्ण झालेला आहे. तर पुढच्या तासाला आपण कमिशन म्हणजे काय ते घेणार आहोत.